लाईव्ह 24 तास. भुदरगड तालुक्यातील शिक्षण प्रेमी तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मंचच्या वतीने पर्यावरण प्रेमी आणि शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी हुतात्मा चौक ते तहसीलदार कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देत आंदोलनातील मागण्यांचा विचार करून लोकशाही मूल्यांना बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनात शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी, विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, परीक्षा रद्द होण्याचे प्रकार आणि त्याचा विद्यार्थ्यांवर होत असलेला मानसिक परिणाम याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तसंच या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशी मागणीही करण्यात आली. यावेळी राहुल देसाई, जीवनराव पाटील, प्रकाश पाटील, डॉक्टर सुभाष देसाई, राम कळंबेकर, डॉक्टर राजीव चव्हाण, शहाजी देसाई, डॉक्टर DS देसाई, राजेंद्र यादव, कृष्णा भारतीय, अविनाश शिंदे, मानसिंग देसाई, धनराज चव्हाण, मच्छिंद्र मुगडे, मोहन लिंकर, सर्जराव माळवी, RY देसाई, शिवाजी कांबळे, MS मुरस्कर, PS मालप, शिवाजी जाधव, मिलिंद प्रधान, कृष्णकुमार सरनाईक, सचिन कांबळे, JB सोरटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. लाईव्ह 24 तास न्यूजसाठी वैभव जाधव, गारगोटी. क्रांती चौकामध्ये आपण मोर्चा काढला आहे, त्याला विद्यार्थी म्हणून माझं पूर्ण समर्थन आहे. आमच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आहे, देशाचं भवितव्य धोक्यात आहे. कारण गावोगावी प्राथमिक शाळा मोठ्या प्रमाणात बंद पडत आहेत, शिक्षक मिळत नाहीत, शाळांची दुरुस्ती होत नाही आणि अशा परिस्थितीत हे शिक्षण बंद व्हावं या पद्धतीचं हे षडयंत्र आपल्याला मोडून काढणं गरजेचं आहे. यासाठी सर्व पक्ष या ठिकाणी उपस्थित झाले. ही फार आनंदाची गोष्ट आहे. मी श्रेया होईल. जरी दिल्ली येथे जाऊन मी याला पाठिंबा दिला नसला तरी मी इथे पूर्ण माझ्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणीसह या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत आहे. उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.